हाय, हॅलो, नमस्कार. मी शिवांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर इकडे मी वांग्याची भाजी आहे तर ती बनवायसाठी घेतलेली आहे. तर मी आज भरलेली वांगी आहेत तर ती बनवणार आहे. भात ठेवलेला आहे गॅसवर आणि सकाळच्या चपात्या आहेत. तर मिस्टर नाहीत, ते गावी गेले होते म्हणून आमच्या तिघींच्यासाठी मस्त असं भरलेलं वांगं, भात आणि चपाती बनवणार आहे. आणि सकाळची थोडी छोलेची भाजी आहे. तर इकडे त्याचीच तयारी चालू आहे. लसूण वगैरे सोलून घेत आहे आणि मस्त शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून मस्त असं भरीत वांगं करणार आहे. तसं तर आज वटपौर्णिमा होती, पण आमच्याकडे सुतक आल्यामुळे वटपौर्णिमा मला साजरी करता आली नाही. त्यामुळे साधं सिंपलच जेवण आहे आणि पुरणपोळी वगैरे नाहीतर मी बनवणार होती वटपौर्णिमेला. नंतर यावर्षीचं राहिलं वड पुजायचंच माझं. तर ठीक आहे. तर त्यासाठी वड वगैरे काहीच नाही पूजन झालं. वर्षातून एकदाच हा सण येतो, पण काय करणार ना. सुतक आहे म्हटल्यानंतर पाळावं तर लागतंच. आणि जेव्हा मला समजतं की सुतक आहे गावाला वगैरे, तर ते मी माहिती असून सुद्धा ना पूजन म्हणजे पूजा वगैरे काही करत नाही, पाळते मी. तर ठीक आहे. तर गुढीपाडवा सॉरी वटपौर्णिमा होता तर ते काही झालंच नाही. ठीक आहे. तर मिस्टरसुद्धा गावी गेले होते, कारण गावाला म्हैस यायली होती आणि त्याचं खरवीज वगैरे घेऊन यायचा होता. आणि गावावरून येताना आम्ही आत्ता मेमध्ये आलो तर धान्य वगैरे काहीच जास्त आणलं नव्हतं, कारण ट्रॅव्हल्समध्ये खूप गर्दी होती आणि जागाच नव्हती. तर मग ते सुद्धा थोडं आणायचं होतं आणि म्हैस पण यायली होती, तर सासू-सासऱ्यांनी बोलवलं होतं खरीज वगैरे घेऊन जा म्हणून. म्हणून त्यांना 2-3 दिवस सुट्टी होती, शनिवार रविवारचं, आणि 1 दिवस सुट्टी टाकली होती. असं 2-3 दिवस त्यांनी गावाला जाऊन म्हणजे गावाला गेले होते. तर मग इथं आम्ही तिघीच होते. आमच्या तिघींचाच स्वयंपाक बनायचा होता. तर रोजच्या नुसार मी रोजच चपात्या सकाळचं जरा जास्त म्हणजे त्यांच्या डब्याचं वगैरे असतं. ते माझ्या लक्षातच नाही की ते गावी गेलेत, म्हणजे लक्षातच नाही आलं. रोजच्या ह्याच्यानुसार मी पीठ चाळलं आणि मळलं, तर परत जास्त पीठ झालं. मग सकाळी चपाती झाले होते जास्त. मग आज संध्याकाळी म्हटलं वांग्याची भाजी भरलेली, चपाती, भात आणि छोलेची भाजी सकाळी होतीच, तर ती बनवून घेतली. आणि भेंडी आहे तर ती उद्या सकाळच्या डब्यासाठी आणली होती मी. तर भेंडी आणली होती, ती स्वच्छ धुवून 2 वेळा वगैरे सगळं म्हणजे आत्ता तरी मी सध्या पाण्यात घालून ठेवले, कारण मग नंतर स्वच्छ धुवून वगैरे ती निथळत ठेवणार, म्हणजे सकाळी उठून पटकन चिरून भाजी टाकता येते. तर इकडं मस्त असं वांगी भरून घेतली, ती तेलात टाकली, ती थोडेसे झाकून ठेवलेलं आहे तेलात हे करण्यासाठी. तर वांग्याच्या भरीतमध्ये मी शेंगदाण्याचं कूट, लसूण, चटणी, मीठ, थोडं हळद आणि भाजलेलं शेंगदाण्याचं कूट तर असं भरलेलं आहे. तर खूप छान टेस्टी झाले होते. तर आता इकडे जोपर्यंत तेलात हे होते, फ्राय होते, तोपर्यंत म्हटलं भेंडी आहे ती स्वच्छ अशी धुवून घ्यावी. मी भेंडी वगैरे काय असेल तर रात्रीच धुवून वगैरे स्वच्छ आधीच तयारी वगैरे करून घेते, जेणेकरून सकाळी उठल्यानंतर काही गडबड नको. कारण भेंडी अशी आहे ना, धुवून लगेच चिरा घेतली की पूर्ण असं चिकट चिकट होतं आणि खूप मग करायचं कंटाळा येतो. म्हणून भेंडी मी धुवून वगैरे आत्ताच धुवून सगळी निथळून वगैरे स्वच्छ ठेवून देणार आहे. भेंडी आणली होती त्यावेळेस मी ती पाण्यात ठेवली होती खूप वेळ. तर इकडे भेंडी पाण्यात ठेवली होती, तर ती पाणी वगैरे सगळं निथळून काढलं. परत एकदा स्वच्छ आणि एकदा पाण्याने स्वच्छ अशी भेंडी आहे तर ती धुवून वगैरे घेणार, म्हणजे आणि नंतर त्या चाळणीत ठेवते, म्हणजे जेणेकरून सकाळपर्यंत अशी छान अशी निथळून जाते आणि पूर्ण सुकी सुकी, म्हणजे त्यातलं पाणी आहे ते पूर्ण निघून जाईल आणि चिरताना मग जास्त चिकट वगैरे पण होणार नाही. मग त्याच्यात भरलेलं वांगं आहे तर ते तेलावर फ्राय करून घेतलं. आता मस्त त्यात थोडंसं जेवढं आपल्याला थोडंसं पातळ हवं त्या हिशोबाने मग मी त्यात पाणी ओतून घेतलं आणि ते मग नंतर गॅसवर ठेवलं. तर मग नंतर असं वांग्याची भाजी आहे म्हणजे ते भरत आहे ते अशा पद्धतीने झालं होतं. छान असं घट्ट एकदम चपातीबरोबर वगैरे खायला मस्त. सकाळची छोलेची भाजी थोडी होतीच. तर दिशाचं स्कूलमध्ये म्हणजे 10th झाल्यानंतर सगळ्या मुलांना बोलवून त्यांना सर्टिफिकेट वगैरे, ज्याचे चांगले मार्क्स होते तर त्यांना वगैरे सर्टिफिकेट आणि ट्रॉफी देणार होते. म्हणून तिला ड्रेस हवा होता, म्हणजे त्यांना उद्या बोलवलं होतं स्कूलमध्ये म्हणून. तर मी सगळे त्यांचे नवीन ड्रेस वगैरे आहेत तर ते सगळे ह्या ट्रॉलीमध्ये भरून ठेवले होते, कारण गावावरून आल्यानंतर कपाटात जागाच नव्हती भरण्यासाठी, एवढं कपाटं फुल झाली होती. मग मी सगळी नवीन कपडे त्या दोघींची होती ती सगळ्या ट्रॉलीमध्येच वरतीच ठेवलं होतं.
तर त्यातला तिने ड्रेस आहे तो तिला पाहिजे होता तो काढून घेतला. मग आता म्हटलं काढले तर लगेचच पुसून घेते, कारण 1-2 मेमध्येच आम्ही आलो होतो, तर आल्यापासून बॅगावरती होत्या आणि तेवढ्या दिवसातच एवढा धूळ बसली होती ना त्याच्यावर काय विचारू नका. तर ती लगेचच मग पटकन पुसून वगैरे घेतलं, झाडून घेतले आणि नंतर बॅगावरती ठेवून दिल्या. आमच्या इकडे जेवण वगैरे तरी झालं होतं, शिल्लक राहिलेलं जे काही वांग्याची भाजी वगैरे आहे किंवा भात, तर तुम्ही छोट्या पातेल्यात आहेत तर ते दोन्ही काढून घेतले आणि म्हणजे कसं सगळी भांडी आहेत ते एकदम घासता येतील आणि सगळं किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करता येईल म्हणून. जरी काही थोडं राहिलं असेल तर मी छोट्या भांड्यात आहे ते काढून घेते, शिल्लक राहिलेलं जे काही जेवण असेल ते. तसंच मी पातेलं, कढई वगैरे ठेवत नाही, कारण ते बघून बघूनच खूप डोकंदुखी होते तसं म्हणायला गेलं तर, कारण सगळं क्लीन व्यवस्थित स्वच्छ असेल तर आणि फ्रीजमध्ये ठेवायला सुद्धा जागा होते. तर आता इकडं दही आहे तर ते सुद्धा लावून घेतलं. मी बघते म्हणजे जेवढं दह्यासाठी गरम हवं तेवढं दूध हवं गरम आहे का, तर दही वगैरे पण लावून घेतलं. भाजी वगैरे काढून घेतली, भातसुद्धा छोट्या पातेल्यात काढून घेतला, जेणेकरून सकाळी ज्यावेळेस मी भाजी गरम करेल तर तिला तसंच पातेलं ठेवलं तरी हे गॅसवर तरी चालेल. तर इकडे मी आता फ्रीजमध्ये दुधाचं पातेलं नंतर भाजीचं पातेलं आहे तर ते ठेवून दिलं. आता ही सगळी भांडी आहेत, भांडी काही जास्त नाहीत, थोडीशीच आहेत, तर ती सगळी भांडी वगैरे आहेत तर ती स्वच्छ अशी घासून वगैरे क्लीन करून घेते, म्हणजे परत टेन्शन नाही नंतर झोपायला बरं. किचन क्लीन स्वच्छ असेल ना तर झोपसुद्धा छान लागते आणि व्यवस्थित सकाळी उठल्यानंतर काहीच घाई गडबड होत नाही. मग पटकन आपलं स्वयंपाक करायला घेतला तरी फक्त एक कपडा मारून घेतला आणि स्वयंपाक करायला घेतला तरी होऊन जातं. तर इकडं फिल्टरमध्ये पाणी संपलं होतं तर ते सुद्धा भरून ठेवते, म्हणजे जेणेकरून सकाळी उठल्यानंतर बॉटल वगैरे आरूच्या स्कूलला वगैरे भरून देण्यासाठी किंवा मला ह्यांना, मग ते बरं जातं, रात्रभर छान असं फिल्टर होऊन जातं पाणी. तर फिल्टर वगैरे सगळं भरून घेतलं. तर आता इकडे मला मटकी भिजत घालायची आहे, कारण नंतर भाजीला काय बनवायचं म्हणून परत खूप टेन्शन येतं. नंतर पावसाळा चालू झाला तर बाहेर जायचा एवढा कंटाळा येतो, नको वाटतं. पण आमच्या इथे जवळच असतं तरी पण कधीतरी कडधान्य वगैरे ठीक आहे म्हणून मटकी खूप दिवस झालं मी बनवली नव्हती. तर जवळजवळ गावावरून आल्यापासून मी मटकी बनवलीच नव्हती. मग म्हटलं मटकी भिजत घालते, म्हणजे कधीही उपयोगी, कधी बाहेर खूप पाऊस आला आणि जायचं कंटाळा आला, मटकी कडधान्य असं काहीतरी भिजत असलेलं असेल ना घरी मोड आलेलं तर मग पटकन करता येतं. म्हणून मटकी आहे ती भिजत घातली आधी आणि भांडी घासायच्या आधीच सगळं जे काम आहे ते करून घेतलं. मटकी वगैरे भिजत घालायचं काय असेल ते पाण्याचं. नंतर हे भांडी ठेवायचं जे हे आहे ना जाळं, तर ते सुद्धा एक हात फिरवून घेतला लगेचच, म्हणजे त्यात भांडी धुवून वगैरे मला ठेवता येतील. आणि आता आमच्या इकडे खूप काल रात्रीपासून एवढा पाऊस पडतोय ना काय विचारायलाच नको. खूप छान वाटते आणि खूप पाऊससुद्धा पडतोय आणि सगळीकडे आता खूप थंडी गार झालेलं आहे आमच्या इकडे. तर इकडे सगळी भांडी वगैरे आहेत तर ती घासून धुवून वगैरे सगळी स्वच्छ करून घेतली. तर आता सगळा किचन ओटा आहे तर तो सुद्धा स्वच्छ असं क्लीन करून घेते, म्हणजे जे रात्रीचं आपलं टार्गेट असतं ना, मेन टार्गेट किचन क्लीन करण्याचं, ते तरी होऊन जातं. तर आता इकडे मी सगळं किचन ओटा आहे तर तो आधी मी पुसून वगैरे स्वच्छ घेतला. नंतर भेंडी आहे तर ती चाळणीत त्या ठेवली होती आणि हे म्हटलं तसंच झाकून ठेवूया, पण बघितलं तर थोडं ओपन राहते म्हणून परत ती भेंडी आहे तर ती मी कढईत टाकली आणि नंतर तसंच झाकण टाकून ठेवून दिलं. आणि ती जाळी ती चाळणी ती पटकन अशी धुवून लगेचच ठेवली. नंतर किचन ओटा वगैरे सगळा क्लीन केला. शेगडी वगैरे आहे तर ती सुद्धा स्वच्छ अशी क्लीन करून घेतलं. जे फ्रीजमध्ये काय ठेवायचं होतं तर ते सुद्धा ठेवून घेतलं. तर रोजच्या रोज हे मी नियमाने करते, म्हणजे करतेच, जेणेकरून सकाळी उठल्यानंतर अजिबात घाई गडबड होत नाही. पटकन असं भाजी चपाती वगैरे बनवता येते. नाहीतर रात्रीची भांडी ठेवली सकाळी परत ती भांडी घासून नंतर स्वयंपाक करणार तर खूप कंटाळा येतो आणि रात्रभर झोपसुद्धा लागणार नाही की सारखं बेसिंगमध्ये भांडी आहेत. त्यामुळे मी कधीच बेसिंगमध्ये भांडी वगैरे रात्रीची ठेवत नाही. शक्यतो किचन क्लीन करूनच मी झोपते. नंतर इकडं सगळं आवरलं, सगळं क्लीन झालं, सगळं व्यवस्थित झाकून वगैरे ठेवलं. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू. बाय बाय.